ओके. तर प्रोडक्शन अवर मध्ये तर हा क्रायटेरिया आहे की तुम्हाला ऍटलीस्ट 3 मंथ्स तुम्हाला त्या फाईल्स जे असतील ते इम्पॉर्टंट लॉग असतील ते तुम्हाला सर्व्हर लेवलवरती मेंटेन करावे लागतात. सपोज त्याची बॅकअप पॉलिसी असेल, आता बरेचदा आपल्या ऍप्लिकेशन सर्व्हरला आपण त्याच्यावरती बॅकअप पॉलिसी इम्प्लिमेंट करत असतो. बॅकअप पॉलिसी इम्प्लिमेंट मीन्स वॉट दॅट की सपोज फॉर एक्झाम्पल काही क्रिटिकल अप्लिकेशन असतील, ओके, त्याच्या पर्टिक्युलर माउंट पॉईंटचे काही पाथ जे असतात ते तुम्ही बॅकअप पॉलिसीमध्ये कॉन्फिगर करता. तर ते जे पाथ असेल ते बॅकअप पॉलिसीमध्ये केव्हा आपण त्याचा बॅकअप होतो, म्हणजे मीन्स वॉट दॅट देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ बॅकअप ऍज वेल, की तुमच्या पर्टिक्युलर पाथचा बॅकअप तुम्ही पर्टिक्युलरली त्या याच्यामध्ये कॉन्फिगर केला आहे, किंवा तुमचा फुल बॅकअप तुमचा त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये होतो. ओके. की बरेचदा आपण फक्त लॉगची डायरेक्टरीज तिथं मेन्शन करतो. ओके. बरेचदा आपण तिथं लॉगची डायरेक्टरी मेन्शन करतो, बरेचदा तिथं कॉन्फ्लिक्टच्या फाईल असतील त्या मेन्शन करणार. तर डिपेंड्स ऑन त्या ऍप्लिकेशनच्या वरती ऍप्लिकेशन ओनरने काय डिसाईड केलेलं आहे की कुठले कुठले बॅकअप्स त्यांना नेसेसरी आहेत. तर ते आपण बॅकअप पॉलिसीज काय करतो, मग त्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती इम्प्लिमेंट करतो. तर बॅकअप टीम जे असेल ते ऑटोमॅटिकली तुमचा बॅकअप बॅकएंडला ट्रिगर होईल, की तो पर्टिक्युलर त्या डेजला ऑटोमॅटिकली तुमच्या सिस्टमचा बॅकअप होईल. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल मंडे टू फ्रायडे तुमचं सिस्टम प्रॉपरली वर्क करतं. फ्रायडे एंडला मीन्स वॉट दॅट वन्स यूडी हॅज बीन कम्प्लिटेड, देन ऑल बॅकअप शुड बी इन वन्स, म्हणजे जो काही तुमच्या सर्व्हरचा जो काही तुम्ही कॉन्फिगरेशनचे किंवा लॉग्सचे किंवा आणखी काही बॅकअपचे इम्पॉर्टंट तुम्ही पाथ त्या बॅकअप पॉलिसीमध्ये कॉन्फिगर केलेला असेल, तो पूर्णच्या पूर्ण बॅकअप तुमचा त्या एका आफ्टर फ्रायडे यूडी नंतर तुमचा फुल डे बॅकअप होऊन जाईल. ओके. आणखी काही बॅकअप्स असतात जे डेली बेसिसला पण असतात, तुमच्या सर्व्हरवरती कॉन्फिगर केलेले असतात, की फुल डे बॅकअप ऑन अ डेली बेसिस. समजा काही खूपच टियर 0 अप्लिकेशन असेल, क्रिटिकल अप्लिकेशन असेल, ओके, तर अशा अप्लिकेशनचा बॅकअप हा एव्हरी यूडी नंतर तो ऑटोमॅटिकली तुमच्या बॅकअपच्या याच्यामध्ये स्टोर, सर्व्हर लेवलवरती तो तुमचा स्टोर असतो. बट इन द सेन्स की सर्व्हर लेवलला काही इश्यू आला, काही प्रॉब्लेम्स आला, तर तो जो डेटा असतो पूर्णच्या पूर्ण सिक्युअर असतो तुमच्या बॅकअप पॉलिसी थ्रू तुमच्या बॅकअपच्या सर्व्हरवरती. ओके. तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या प्रोडक्शन लेवलमध्ये, प्रोडक्शनवरती लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ऑलरेडी सेटअप असतात, म्हणजे लाईफ सायकल सेटअप असतात. तर तशाच प्रकारे जेव्हा आपण AWS मध्ये ह्या गोष्टी कॉन्फिगर करतो, ओके, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एखादी आपण त्या पर्टिक्युलर AWS ची एक लाईफ सायकल आपण डिसाईड करतो, की किती दिवसानंतर जो ओल्ड डेटा आहे तो ऑटोमॅटिकली, आता बघा, आता जसे आपण सर्व्हिसेस बाय करणार AWS चा, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक AWS ची बकेट आपण यूज करतो, एक ठराविक स्टोरेज आपल्याला क्लाउडने दिलेला आहे. तो ऍज पर द like their standard, they are offering your services to you. So every whatever the services they have provided, so every services they have charged something, whatever the service we have to be used, there are particular एक charge असणार, ओके, त्याची काही कॉस्ट असणार. तर ते कॉस्ट ऍज पर युअर रिक्वायरमेंट. जसं सपोज फॉर एक्झाम्पल काही सर्व्हिस तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडर प्रोव्हाइड करायचं, तर त्याचे काही स्टँडर्ड फॉर्मॅट असतात की तुम्हाला त्याचा अवेबिलिटी, डिलिव्हरेबिलिटी अँड लाईक अजून आपण म्हणू शकतो सेफ्टी, सिक्युरिटी. तर या सर्व गोष्टीवरती त्याचा चार्ज डिपेंड असतो. तर तोच चार्ज इज नथिंग बट त्याची कॉस्ट जी असेल ते एक डिपेंड असतं तुमच्या पर्टिक्युलर कुठला स्टँडर्ड तुम्ही त्या पर्टिक्युलर सर्व्हिसमध्ये यूज करता येतात. आता मी तुम्हाला स्टँडर्ड दाखवणारच आहे की कशा प्रकारे कुठले कुठले स्टँडर्ड तुमच्या याच्यामध्ये यूज केले जातात. हे स्टँडर्ड पण आपण डिस्कस करूया. कुठल्या याला हाय प्रीमियम कॉस्ट असतो, त्याच्यानंतर कुठला प्रीमियम कॉस्ट तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिगर करायला पाहिजे. ओके. सो इट डिपेंड्स ऑन त्या पर्टिक्युलर अप्लिकेशनच्या फंक्शननुसार. सपोज फॉर एक्झाम्पल 30 डेज, ओके, आपले पहिले 30 डेज तुम्ही कॉन्फिगर केली तुमच्या लाईफ सायकलमध्ये, की माझा डेटा जो आहे तो इट्स अ व्हेरी क्रुशियल डेटा, सो इट शुड बी अवेबिलिटी, हाय अवेबिलिटी. तर आपण त्याला एक पर्टिक्युलर स्टँडर्ड मेंटेन करणार. देन आफ्टर 30 डेज इट शुड बी गोज डाऊन, त्यानंतर पडते खाली स्टँडर्ड, लोअर स्टँडर्ड, ज्याची कॉस्ट तुमची रिड्यूस होणार. तर अशा प्रकारे आपण त्याला पर्टिक्युलरली स्टेप बाय स्टेप तुम्ही त्या पर्टिक्युलरली तुमची कॉस्ट रिड्यूस करू शकता. ऍट द एंड 3 मंथ ऑटोमॅटिकली तो डेटा तुमचा आर्काइव्ह मधनं किंवा डिलीट पण होऊ शकतो तुमच्या सर्व्हरवर. ओके. सो इट इज द स्टँडर्ड प्रोसेस. ओके. ही स्टँडर्ड प्रोसेस तुमच्या प्रोडक्शन वरती पण अप्लिकेबल आहे. तिथं आपण काही क्रॉन सेट केलेलं होतं, सपोज फॉर एक्झाम्पल फिजिकल सर्व्हर असेल, ओके, तर त्या सर्व्हरवरती आपण ऑटोमॅटिकली अशा प्रकारचे क्रॉन सेट करतो. तुमचे लॉग्स जे आहेत ते डेली बॅकअप होऊन एका आर्काइव्ह मध्ये जातील. आफ्टर 3 मंथ ते ऑटोमॅटिकली तुमच्या सर्व्हरवर डिलीट होऊन जातील.
ओके, कारण की 3 मंथचा दॅट इज अ सफिशियंट. सपोज फॉर एक्झाम्पल एखादा इश्यू जरी आला, त्या इश्यू सपोज रिलेटेड टू द अनदर एखाद्या फंक्शनॅलिटी रिगार्डिंग, तर मग आपण काय करणार, प्रिव्हियस लॉग चेक करून त्याला आयडेंटिफाय ट्रेस करू शकतो की प्रिव्हियसली त्या पर्टिक्युलर सिनॅरिओज मध्ये काही अनवॉन्टेड काही हॅपन इन अवर सर्व्हर, की त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये काही घडलं का, ते आपण चेकआउट करण्यासाठी आपल्याकडे लॉग्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर त्या कंडिशन्स मध्ये मग आपण त्याचे लॉग मेंटेन ठेवतो. सपोज एखादा इश्यू इन केस आला तर त्याला ट्रबल शूट करण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी, फॉर द रेफरन्स पर्स्पेक्टिव्ह. ओके, तर त्यासाठी आपल्याला लॉग्सची नीड असते आपल्या सर्व्हरवरती. ओके, तर त्यासाठी आपल्याला लॉग मेंटेन करावं लागतात आपल्या सर्व्हरला. आता हे डिपेंड करतं तुमच्या अप्लिकेशनवरती, की तुम्हाला 30 डेज ठेवायचे आहे, 60 डेज ठेवायचे की 90 डेज. बट ऍज पर द स्टँडर्ड, ऍज पर द कंप्लायन्स रूल, 90 डेज शुड बी मेंटेन, की 90 दिवस तुम्हाला तो लॉग क्रिटिकल अप्लिकेशन असेल तर 90 दिवस तुम्हाला तो तुमच्या सर्व्हरवरती मेंटेन करावाच लागतो. इन केस काही तुम्ही त्या सर्व्हरवरती मेंटेन करायचं इन द सेन्स की त्याला त्या आहे त्या फॉर्मॅटमध्येच ठेवणं, इट्स नॉट नेसेसरी. आता बरेचदा प्रोडक्शन वर आपण जेव्हा वर्क करतो, बरेचदा ट्रॅफिक जास्त असेल तर एखाद्या दिवसाचा लॉग खूप जास्त जीबीचा बनू शकतो. ओके, आता बरेचदा 30 जीबी, 50-50 जीबीचे लॉग्स 1 डे ला बनू शकतात. ओके, सपोज तुमच्या या कंडिशन्स मध्ये जर अशी एखादी सिच्युएशन आली, ओके, तुमचा लॉगची साईज जर वाढत चालली आणि तुमचा सफिशियंट जो मेमरी डेटा आहे तो विदिन अ थ्रेशोल्ड जो आपण म्हणू शकतो क्रॉस केलेला आहे. ओके, तर अशा कंडिशन्स मध्ये तुम्ही ऍज अ अप्लिकेशन ओनरच्या हेल्पनी, डिसिजननी तुम्ही जो प्रिव्हियस जो डेटा आहे तो तिथनं रिमूव्ह पण करू शकता. ओके, सो इट डिपेंड्स की तुम्हाला त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण त्याला हे करणार आहोत. ओके, तर ते डिपेंड्स करतं तुमच्या ह्याच्यावरती, सिच्युएशन्सवरती. ओके, किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर डेटाला एका पर्टिक्युलर एखाद्या न्यू डायरेक्टरीमध्ये त्याला झिप पण करू शकता, आर्काइव्ह पण करून ठेवू शकता, जेणेकरून त्याची स्पेस जी आहे ते रिड्यूस होऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन अ चॅलेंज, की व्हॉट एव्हर द चॅलेंजेस यू आर फेसिंग इन अ करंट सिनॅरो ऍट दॅट टाइम, की तुम्हाला त्या टायमिंगला कुठले चॅलेंजेस येतात, डिस्क स्पेसचा काही इश्यूज येतो का. कारण की बरेचसे जेव्हा तुम्ही अलर्ट कॉन्फिगर करता, मॉनिटरिंग कॉन्फिगर करता तुमच्या सर्व्हर लेवलवरती, त्यामध्ये बरेचसे असे जे एसएलए ब्रीच होणारे अलर्ट्स येतात. सपोज फॉर एक्झाम्पल डिस्क स्पेस आहे, आपण एक पर्टिक्युलर कॅटेगरीज मध्ये अलर्ट जातो, तो तुम्हाला क्लोज करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कारण की वॉर्निंग आलं तर तुम्हाला अलर्ट येणार, क्रिटिकल अलर्ट आला तर तुम्हाला अलर्ट येणार, त्याचा एक तिकीट जनरेट होत असतो. ओके, एसएलए तिकीट जनरेट होत असतं त्याचं, मग त्या विदिन एसएलए तुम्हाला ती तिकीट क्लोज करणं इट्स कंपल्सरी. जर सपोज तुम्ही ते तिकीट क्लोज नाही केली, ओके, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍक्शन्स तुमच्या सर्व्हरवरती घेतली, ओके, ऍक्शन्स घेतली मीन्स वॉट, तुम्हाला अलर्ट आला, त्याचा एक एसओसी टास्क जनरेट झाला, तुम्ही तुमच्या सर्व्हर लेवलवरती ती ऍक्शन्स घेतली, whatever the necessary space you have to be created. But after that, post you have to clear the space. You don't have to like close that particular task. तुम्ही जर तो टास्क तुम्ही जर तिथनं क्लोज नाही केला तर तो एसएलए ब्रीच होतो तिथं. ओके, आणि तो एसएलए ब्रीच झाला मीन्स व्हॉट दॅट की यू हॅव नॉट फॉलो द स्टँडर्ड प्रोटोकॉल, की तुम्ही तुमचा प्रोटोकॉल फॉलोज नाही केला. अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये त्याचा जो काही पेनल्टी असते ते पेनल्टी तुमच्या ऑर्गनायझेशनला पे करावं लागतं, बिकॉज ऍज अ कंप्लायन्स मॅन्डेटरी की तुमचा जो काही टास्क ओपन आहे त्या टास्कला विदिन अ एसएलए तुम्हाला क्लोज करावं लागतं. देर आर मल्टिपल पॅरामीटर, आपण याच्या अगोदर सेशन्स मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की P1, P2, P3, P4 कॅटेगरीज असतात तुमच्या जेव्हा एसएलए क्रिएट होतो तेव्हा. तर त्या P1, P2, P3, P4 कॅटेगरीजला जेव्हा त्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला तिथं त्याला क्लोज करावंच लागतं. P1 कॅटेगरी मीन्स इट इज अ व्हेरी हाय इश्यूज. सपोज फॉर एक्झाम्पल एखादी प्रोसेस डाऊन आहे, जसं आपण आपल्या याच्यामध्ये बघितलं आहे, जेव्हा आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट केलं तर त्यावरती लोड बॅलन्सर अप्लाय केलं. ओके, अशा कंडिशन्स मध्ये जर सपोज तुमचं सर्व्हर डाऊन झालं, दॅट इज द व्हेरी क्रिटिकल कंडिशन. ओके, सर्व्हर डाऊन मीन्स व्हॉट दॅट की जेव्हा आपलं ऑटो स्केलिंग तुम्हाला करणार हेल्थ, त्याला पण थोडा टाइम लागतो. ओके, हेल्थ अनहेल्दी स्टेटवरनं हेल्दी स्टेटला यायला ते कॉन्फिगरेशन पूर्ण सिस्टमला अप करायला वेळ लागतो. ओके, सो अशा कंडिशन्स मध्ये जर युजर तुमच्या साईटवरती व्हिजिट करतोय, त्या कंडिशन्स मध्ये त्याला एरर येऊ शकतात, अनेबल टू कनेक्ट टू द सर्व्हर, डिफरंट डिफरंट काइंड ऑफ एरर त्याला येऊ शकतात. सो दिस इज अ मेजर इन्सिडेंट, दिस इज अ मेजर टास्क
तर त्या कंडिशन्समध्ये अशा प्रकारचे टास्क जे असतात ते आपल्याला विदिन SLA हँडल करावं लागतं. जसं P1 कॅटेगरी 30 मिनिट्समध्ये तुम्हाला रिझॉल्व्ह करावं लागतं. 30 मिनिटचा तो काही 15 मिनिटचे पण असतात टास्क. जसे की एखादी प्रोसेस जे असेल, इम्पॉर्टंट प्रोसेस असेल, नोड मॅनेजर असेल, मॅनेज सर्व्हर असेल, तर हे जे मॅनेज सर्व्हर असेल ह्या टास्क तुम्हाला विदिन 15 मिनिट्स, 30 मिनिट्स, 1 अवर अशा प्रकारचे क्रायटेरिया दिलेले आहेत. म्हणजे P1, P2, P3, P4. P4 कॅटेगरी असेल तर 6 अवर, 12 अवर्स. ओके. तर हे डिफरंट डिफरंट क्रायटेरिया जे असतात ते आज पर द कंपनी स्टँडर्ड त्यांनी डिफाईन केलेले आहे. ते तुम्हाला तुमच्या प्रोसेसनुसार तुम्ही कुठल्या कॅटेगरीज मध्ये तुमच्या त्या पर्टिक्युलर मॉड्यूलला डिफाईन करतात. ओके. तर तशाच प्रकारे तुमचं हे पण इम्पॉर्टंट जसं आपण लास्ट सेशन मध्ये ऑटो स्केलिंग केलं. ऑटो स्केलिंग केल्यानंतर तुमच्या लोड बॅलन्सर मध्ये तो ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होतो. बट त्याला थोडा टाइम लागतो कारण की सर्व्हर तुमचं काय होतं स्टॉप झालंय. सर्व्हर स्टॉप झाल्यानंतर परत त्याला स्टार्ट करतोय आपण. तो स्टार्ट कशाच्या थ्रू करतो? AMI बेसिसवर. आपण त्याच्यामध्ये AMI डिफाईन केलं होतं की जेव्हा तुमचा सर्व्हर स्टॉप होईल किंवा डाऊन होईल. ओके. त्या कंडिशन्स मध्ये आपण ASG ला म्हणजे ऑटो स्केलिंग ग्रुपला काय डिफाईन केलंय? Whenever the unhealthy conditions should be happen on our server, कुठली पण अनहेल्दी कंडिशन असू शकते. एक तर कंडिशन स्टॉप असू शकतो, एक तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो किंवा एक तर सर्व्हर सस्पेंडेड मोड मध्ये जाऊ शकतो किंवा एरर मोड मध्ये जाऊ शकतो. एनी अनहेल्दी कंडिशन. तर त्या कंडिशन्स मध्ये ASG इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द सेम सर्व्हर इन सेम टाइमिंग. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सेम सर्व्हर क्रिएट करून देईल. सो AMI तुम्ही तिथं डिफाईन केला तर AMI ची पर्टिक्युलर स्पेसिफिक स्पेस आहे. बरोबर. तो जेव्हा न्यू सर्व्हर क्रिएट करेल त्यावेळेस तो ड्युरेशन तुम्हाला लागेल टाइम लागेल की जे कॉन्फिगरेशन आहे AMI चं ते ऑटोमॅटिकली तुमच्या न्यू सर्व्हर मध्ये इन्स्टॉलेशन करणार. ओके. ओके. जे कॉन्फिगरेशन तुमचे जे मॉड्यूल्स तुमचे आहेत त्याला तो इम्प्लिमेंट करणार तुमच्या सर्व्हर लेवलवरती. सो दॅट इज द चॅलेंजेस की त्याला थोडा वेळ लागेल. सो ते चॅलेंजेस मीन्स वाटते तो वेळ जो असेल तो समजा 1-2 मिनिटाचा त्या कंडिशन्स मध्ये तुमच्या सर्व्हरची जी कनेक्टिव्हिटी असतं लोड बॅलन्सर मध्ये जे कनेक्टिव्हिटी असेल युजर टू तुमच्या सर्व्हरपर्यंत पोहोचण्याची कनेक्टिव्हिटी असेल त्याच्यामध्ये थोडा टाइमचा ब्रेक मिळेल. त्या कंडिशन्स मध्ये जर युजर तुमच्या सिस्टम मध्ये लॉग इन असेल किंवा तुमच्याकडे बॅकअप मध्ये एक सर्व्हर आहे पण त्या 1 मिनिट मध्ये जर जास्त ट्रॅफिक तुमच्या सर्व्हरवरती आली तर एका सर्व्हरवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडू शकतो. ओके. तर अशा कंडिशन्स मध्ये तुम्हाला जास्त प्रिकॉशनरी वर्क करावं लागतं ऍज पर द लाईक लाईव्ह एन्व्हायरमेंट मध्ये. त्या कंडिशन्स मध्ये त्यासाठीच आपल्या बॅकएंडला मल्टिपल सर्व्हर क्रिएट केलेले असतात की तुमचा जो लोड असेल तो हँडल करणार. ओके. तुमचे जे LB असेल ते त्या पर्टिक्युलर लोडला कॉन्फिगर करतील हँडल करतील एक प्रॉपर वेनी. ओके. बऱ्याच ऍप्लिकेशनचे मिडलवेअरचे आर्किटेक्चर इतकं डिफिकल्ट असतं की अंडरस्टँडिंग करायला पण तुम्हाला खूप डिफिकल्ट जातं. त्याचा फ्लो इतका डिफिकल्ट असतो कारण की बरेचदा एका ऍप्लिकेशनची डिपेंडन्सी ही मल्टिपल ऍप्लिकेशन्सला असतं. म्हणजे त्याचा फ्लोच डिफरंट असतो. म्हणजे जसं मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं की थर्ड पार्टी जर ऍप्लिकेशन तुमच्या ऍप्लिकेशनची फंक्शनॅलिटी यूज करत असेल मग थर्ड पार्टी कोण असेल एक थर्ड पार्टी एक सपोज फॉर एक्झाम्पल एक XYZ मॉड्यूल बघूयात आपण की XYZ मॉड्यूल तुमच्या त्यांचा युजर XYZ मॉड्यूलचा एक XYZ ऍप्लिकेशन आहे आणि त्याचा युजर डिफरंट आहे. तो युजर XYZ ऍप्लिकेशन यूज करणं तुमच्या ऍप्लिकेशन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर त्या कंडिशन मध्ये त्याचा आर्किटेक्चर डिफरंट असू शकतं. मग त्याचा फ्लो जो असेल तो डिफरंट असू शकतो. म्हणजे तो दुसऱ्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या जे डेस्टिनेशन सर्व्हर्स आहे ओके त्या सर्व्हर पर्यंत त्याला पोहोचायचं म्हणजे सोर्स सर्व्हर तुमचा काय झाला एक युजर झाला. युजरचा मिडलवेअर सर्व्हर कोण झाला जे XYZ ऍप्लिकेशन तो यूज करतो आणि XYZ ऍप्लिकेशनच्या थ्रू तुमच्या डेस्टिनेशन सर्व्हर पर्यंत पोहोचून तिथनं जे एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ते तिथनं त्याला गेट करायचे आणि देन त्याला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो त्याला मिळेल. आणि या चेन मध्ये जर सपोज फॉर एक्झाम्पल कुठे जरी एरर आली ओके तर ते फाइंड आउट करणं दॅट इज द मोस्ट चॅलेंजिंग थिंग आहे की तेच तुम्हाला फाइंड आउट करायचं असते. सपोज फॉर एक्झाम्पल एंड युजरला काही इन्फॉर्मेशन मिळत नाही अनेबल टू कनेक्ट होतं किंवा त्याला एक प्रॉपरली रिस्पॉन्स टाइम प्रॉपर मिळत नाहीये रिस्पॉन्स टाइम स्लो होतोय. तर मग या कंडिशन्स मध्ये आपल्याला पूर्ण चेंज जे आहे ते पूर्ण चेंज करावं लागतं चेक करावं लागतं. पहिले तर तुम्हाला डेस्टिनेशन सर्व्हर चेक करावं लागेल बिकॉज डेस्टिनेशन इज द लाईक
सोर्स म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा सोर्स झाला, कारण तिथेच तुमची इन्फॉर्मेशन ठेवली आहे. त्याच पर्टिक्युलर मॉड्यूलवरती सर्व्हरवरती तुमचं डेडिकेटेड सर्व्हरवरती पूर्ण तुमचं मॉड्यूल कॉन्फिगर केलेलं आहे. तिथे तुमची इन्फॉर्मेशन आणि तिथलं इन्फॉर्मेशन हा युजर घेतोय. म्हणजे इन द सेन्स तुम्हाला लास्ट काय करावं लागेल, चेक करावं लागेल पहिले तुमचा डेस्टिनेशन लेवलला तुमचे ऑल जेम्स आर अप अँड रनिंग, कुठला जेम्स वॉर्निंग मध्ये आहे की नाही आहे ते चेक करायला. सपोज तुमचा जेव्हीएम वॉर्निंग मध्ये असेल ना, त्या कंडिशन्स मध्ये पण युजरला बरेचदा प्रॉब्लेम्स येतात. ओके. हेल्थ जर वॉर्निंग मध्ये असेल तर हेल्थ केव्हा वॉर्निंग मध्ये येतं, की एखाद्या वेळेस मल्टिपल युजर्स ऍट अ टाइम तुमच्या याला ट्रिगर झाले आणि त्या कंडिशन्स मध्ये तुमचं जो काही मॉड्यूल असेल, ओके, त्याची हिप साईज असेल किंवा आर्ग्युमेंट्स असेल, त्यामध्ये थोडेफार जरी त्यांच्यामध्ये त्या पर्टिक्युलर अमाऊंट पर्यंत रिच झालेली व्हॅल्यू असेल, त्याला क्रॉस केली तर त्या कंडिशन्स मध्ये काय होतं, मग तिथे तुमचं जेव्हीएम्स वॉर्निंग मध्ये जाण्याची शक्यता असते. मग या कंडिशन्स मध्ये तुम्हाला एक तर त्याचा रिस्टार्ट घ्यावा लागतो प्रॉपरली, थ्रेड टर्न्स वगैरे ह्या प्रोसेस असतात जेव्हा प्रोडक्शन मध्ये एखाद्या इश्यूला आपण ट्रबल शूट करतो त्यावेळेस. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं की सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एएसजीचा जो कन्सेप्ट आहे तो कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलेला आहे, लोड बॅलन्सरचा इम्प्लिमेंट कशा प्रकारे केलेला आहे, कारण की बरेचदा तुमचे लोड बॅलन्सिंग मध्ये जे सर्व्हर कॉन्फिगर केलेले असतात त्यामध्ये पण काही इश्यू शकतो, मिडलवेअरचे जे सर्व्हर असेल त्यामध्ये पण काही इश्यू शकतो, किंवा जे एंड लेवलला तुमचं जे सर्व्हर्स तुम्ही कॉन्फिगर केलेलं आहे त्यामध्ये पण तुम्हाला इश्यू येऊ शकतो. तर दिस इज द डिफरंट डिफरंट क्रायटेरिया, की त्यानंतर तुमचे त्याच्यामध्ये जे काही मिडलवेअरच्या ज्या टीम्स असेल किंवा फायरवॉल प्रोटेक्शनच्या टीम असेल त्यामध्ये इश्यू शकतो. ओके. जे लास्ट सेशन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या सपोज एखादी पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी जर तुमच्या मॉड्यूल रिगार्डिंग एखादा युजर यूज करत असेल आणि त्या रिगार्डिंग जर त्याची एक्सपायरी झाली असेल त्या पोर्टची, तर त्यावेळेस पण तुमचं कम्युनिकेशन तिथे ब्रेक होणार. तुमचा टेलनेट तिथं प्रॉपर होणार नाही, कम्युनिकेशन तिथं प्रॉपर होणार नाही, आणि जेपर्यंत तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा डेटा जो आहे तो सर्व करू शकणार नाही. सो कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सर्वात पहिले आपण जर कम्युनिकेशन झालं नाही, एखादा जेडीबीसीचा तुमचा एरर आला, जेडीबीसी मीन्स इन द सेन्स तुमच्या डेटाबेसच्या रिगार्डिंग एरर आला, तर फर्स्ट यू नीड टू थिंक की टेलनेट तुम्ही चेक करणार तुमच्या सोर्स टू डेस्टिनेशन जो असेल त्या डेटाबेस बरोबर प्रॉपरली कनेक्शन होते की नाही होत. ओके. डेटाबेस बरोबर प्रॉपरली कनेक्शन झालं नाही मीन्स वॉट दॅट तुमच्या डेटाबेस मधनं डेटा सोबत जे काही कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, जो डेटा तुम्ही गेट घेणार आहे त्याबरोबरच कम्युनिकेशन होत नाही, तर तुम्हाला ते इन्फॉर्मेशन तिथनं मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला तिथे प्रॉपरली जे रूल्स कॉन्फिगर केलेले आपण एचटीटीपी एचटीटीपीएस, ओके, जे रूल्स आपण कॉन्फिगर करतो ते तुम्हाला तिथे अलाव करावं लागेल. ओके. ते आपण लास्ट सेशन्स मध्ये बघितलं, म्हणजे याच्या अगोदरच्या सेशन्स मध्ये तुम्ही शिकलात की कशा प्रकारे आपण त्या जर गोष्टी आपण तिथे इम्प्लिमेंट नाही केलं तर तुम्हाला कशा प्रकारे इश्यूज येऊ शकतात. तर हे झाले तुमचे प्रोडक्शनच्या रिगार्डिंग मल्टिपल इश्यूज. ओके. आता एव्हरी डे डिफरंट डिफरंट इन्सिडेंट्स तुमचे प्रोडक्शन लेवलवरती होत राहतात. असं नाही की एकच इन्सिडेंट तुमचा होईल, आणि एव्हरी इन्सिडेंट यू कॅन लर्न समथिंग न्यू. जेव्हा जेव्हा नवीन इन्सिडेंट तुमचे प्रोडक्शन सर्व्हरवरती होणार त्यामध्ये तुम्हाला न्यू न्यू गोष्टी तुम्हाला शिकायला मिळेल. जसं आपण एक एक न्यू न्यू सर्व्हिस आपण तुमच्या या AWS जर्नीमध्ये तुम्ही एक एक गोष्ट तुम्ही शिकताय. तर ती शिकत असताना आपल्याला पण बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. काही वेळेस आपल्याला ऍप्लिकेशन्स मध्ये काही इश्यूज येतात, काही वेळेला एचटीटीपी मध्ये इश्यूज येतात, काही वेळेला सर्व्हरला इंटिग्रेट करताना इश्यूज येतात. सो दॅट इज द लर्निंग स्पेस, की आपल्याला तो इश्यूज येणं, दॅट इज द गुड थिंग, की तो इश्यूज यायला पाहिजे. कारण की जोपर्यंत इश्यूज येणार नाही तोपर्यंत आपण त्या इश्यूजला ट्रबल शूट करणार नाही, आणि ट्रबल शूट पण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार नाही की एक्झॅक्टली इश्यूज काय असतात आणि इन्सिडेंट काय असतात, आणि त्याला क्लोजर कशा प्रकारे करतो. दॅट इज द पार्ट ऑफ आरसी. ओके. रूट क्लॉज अनालिसिसचा एक पार्ट असतो जो आपल्याला अंडरस्टँडिंग झाला पाहिजे, कारण की प्रत्येक इन्सिडंट इट डिपेंड्स ऑन अ पर्टिक्युलर मॉड्यूल, की तुमच्या प्रत्येक मॉड्यूलवरती एक इन्सिडंट डिपेंड असतो. एखादी फंक्शनॅलिटी चालली नाही मीन्स वॉट दॅट तुमच्या बॅकएंडला जे काही मॉड्यूल असेल त्यामधले काही, आणि इन्सिडंट जेव्हा जनरेट होतात किंवा क्रिएट होतात किंवा आपण सांगतो बरेचदा, आता तुम्ही एखाद्या प्रोडक्शन सर्व्हर मध्ये बघत असताना एखादी फंक्शनॅलिटी प्रॉपरली चालली नाही आणि तुम्ही बॅक एंडला चेक केलं, तुमच्या एंडला तर प्रॉपरली ऑल सर्व्हर्स आर अप अँड रनिंग, ऑल डिप्लॉयमेंट्स आर इन हेल्दी कंडिशन्स, ऑल सर्व्हर स्टेट्स आर इन हेल्दी कंडिशन. सो व्हॉट इज द एक्झॅक्टली इश्यू, की तेव्हा पण त्या युजरला प्रॉपरली इश्यूज काय येतात आहे. सो समथिंग इज हॅपन इन मिडल लेवल ऑल्सो. तर ते तुम्ही चेक करू शकणार नाही, ते तुम्हाला त्यासाठी मिडलवेअरच्या टीम लागतील. मग अशा कंडिशन्स मध्ये जर युजरला अशा प्रकारचा इम्पॅक्ट येत असेल आणि P1 कॅटेगरी असेल, तर त्या कंडिशन्स मध्ये मग आपल्याला एक इन्सिडेंट ओपन करायचा असतो आणि त्या इन्सिडेंट मध्ये मल्टिपल टीम्स इन्व्हॉल्व असतात आणि मग त्या त्यावरती
डिस्कशन्स करतात की एक्झॅक्टली इश्यूज काय. मग प्रत्येक टीम जी आहे आपापल्या एंडनी चेक करणार, फायरवॉल एंडला काही इश्यूज आहेत का, मिडलवेअर लेअरला काही इश्यूज आहेत का, विंडोज ओएस लेवलला काही इश्यूज आहेत का. ओके. कारण की जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर सर्व्हिसेसचा किंवा याचा थ्रेड डंप घेणार, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली त्या थ्रेड डम्प्स मध्ये ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल की एक्झॅक्टली इश्यूज किती आहे. कारण की ऑल आर प्रिंटेड इन युअर लॉग, तुमच्या लॉग मध्ये प्रिंटेड होते. सपोज बरेचदा काय होतं की तुमच्या सर्व्हरवरती हिट येतात, लॉग पण जनरेट होतात, रिपोर्ट पण जनरेट होतात, बट युजरला रिफ्लेक्ट होत. सो व्हॉट इज द एक्झॅक्टली इश्यू, अशा पण प्रकारचे इश्यूज असतात. तर मग अशा प्रकारे तुम्ही जेव्हा इश्यूजला अनालिसिस करणार, जितके इश्यूज तुम्ही हँडल करणार, देन यू कॅन लाईक की तुम्ही त्या पर्टिक्युलर सिस्टमवरती तुमचं प्रॉपरली कंट्रोल आहे. ओके. कारण की जेव्हा तुम्ही आता ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करायला जाणार इन फ्युचर, ओके, ऑर्गनायझेशन मध्ये वर्क केल्यानंतर ऍट द टाइम तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये वर्क केला, एखाद्याने तुम्हाला केटी दिली, जसं आपण आपल्या सेशन्स मध्ये तुम्हाला सांगतो, एक मॉड्यूल समजून सांगतो, एखाद्याने तुम्हाला केटी दिली, तर केटी इन द सेन्स तुम्हाला त्यांनी थेरॉटिकली कन्सेप्ट समजून सांगितलं की अशा प्रकारचे इश्यूज असतात, अशा प्रकारचे इश्यू आला तर आपल्याला अशा प्रकारचे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. बट जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या इश्यूला फेस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा एक्झॅक्टली वर्क फ्लो करणार नाही. आर्किटेक्चर तर तुम्हाला माहिती असणार की कशा प्रकारे अप्लिकेशनचा फ्लो असतो. अप्लिकेशनचा फ्लो माहिती असणं इट अ गुड थिंग. आणि जेव्हा इश्यूज तुमचा एक्झॅक्टली फेस होतो, जेव्हा प्रोडक्शन लेवलवरती, त्यावेळेस एक्झॅक्टली तुम्हाला त्या अप्लिकेशनच्या फ्लोचं एक्झॅक्टली तुम्हाला रूट क्लॉज तुम्हाला कळतं, जेव्हा तुम्ही इश्यूजला फेस करणार किंवा त्या इन्सिडेंटला तुम्ही कॅरी करणार त्यावेळेस. सो दॅट इज ऑल्सो अ गुड थिंग की तुम्ही त्या गोष्टी शिकायला पाहिजे. ओके. तर लास्ट सेशन्स मध्ये आपण पर्टिक्युलरली S3 बकेट कशा प्रकारे क्रिएट करतात ते आपण बघितलेलं आहे. ओके. सो नाव डायरेक्टली आय गो टू द Amazon S3. आता हे तुम्हाला माहिती आहे, लास्ट सेशन्स मध्ये तुमचं झालेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे ना जनरल इन्फॉर्मेशन आपण कशा प्रकारे फिल करतो तर? यामध्ये काही डाऊट आहे का? नाही सर. नो सर. ओके. आता मी ते एक नॉर्मल स्किलअप बकेट एक मेन्शन करतो आणि या बकेटला एक नाव देऊ आपण. ओके. एक नाव दिलं मी जनरल पर्पज बकेट. एक नॉर्मल जनरल पर्पज बकेट आपण क्रिएट करूया. ग्लोबल नेम स्पेस माहिती आहे तुम्हाला आता की हे जे नेम आहे ते युनिक असायला पाहिजे थ्रू अ ग्लोबल. ग्लोबली तुमचं एक नेम जे आहे ते युनिक असायला पाहिजे. ओके. ऑब्जेक्ट ओनरशिप रिकमेंडेड जे आहे तेच देऊ. आता हे ब्लॉक पब्लिक ऍक्सेस जे आहे ते मी लास्ट सेशन तुम्हाला डिस्कस केलेलं आहे की इथने आपण इथनं अनचेक करून जे आहे ते तुम्ही प्रॉपरली त्याला ब्लॉक तिकडनं पण करू शकता. ओके. तर आपण काय करू, इथनं अनचेक करूया, तिथनं पण जेव्हा तुम्ही सेटिंग्स करा तिथनं पण तुम्ही करू शकता. व्हर्जनिंग इथनं अनेबल करू शकता. ओके. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही काय करतो इथनं या ब्लॉक वगैरे ऑफ करतो पब्लिक ऍक्सेस, बिकॉज वी नीड टू ऍक्सेस अवर वेबसाईट थ्रू अ पब्लिकली. ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हे करतो. आणि इन्क्रिप्शन वगैरे काय असते तुम्हाला माहितीच आहे. आता कशा प्रकारे इन्क्रिप्टेड करतो आपण डेटाबेसमध्ये, आपले जे पासवर्ड असेल त्याला इन्क्रिप्ट कशाच्या माध्यमातून करतो. बुटडॉट प्रॉपर्टीज मधले फाईल कशा प्रकारे ऑटोमॅटिकली तुमच्या इन्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतात. तर या गोष्टी तुम्हाला माहिती येतात आणि तुम्ही त्या एक्सप्लेन पण करू शकता ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. कारण की तुम्हाला जर विचारलं की सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा वेब लॉजिकचा पासवर्ड आहे, तुम्ही एका ठिकाणी स्टोअर केलेला आहे. सपोज इफ यू नीड टू अपडेट दॅट पासवर्ड, तर हाऊ कुड यू अपडेट दॅट पासवर्ड, तुम्ही अपडेट कशा प्रकारे पासवर्ड करणार. सो नीड टू अपडेट युअर बुट डॉट प्रॉपर्टीज. तुमची जी बुट डॉट प्रॉपर्टीज जी फाईल आहे ते तुम्हाला अपडेट करावं लागेल. आता बुट डॉट प्रॉपर्टीज नेम हे तुमचं डिफरंट पण असू शकतं तुमच्या सिनारीमध्ये. आता हे मी एक नॉर्मल नाव सांगितलं. ओके. तुम्ही कॉन्फिग डॉट एक्सएमएल म्हणू शकता, कॉन्फिग डॉट प्रॉपर्टीज म्हणू शकता. ओके. एखाद्या मॉड्यूलच्या नावाचं रिगार्डिंग ऍडमिन डॉट प्रॉपर्टीज म्हणू शकता. ओके. बट जी प्रॉपर्टीजची फाईल आहे ते तुमच्या स्क्रिप्टिंग मध्ये ऍज इट इज तुमचं नेम ऍज इट इज असायला पाहिजे. ओके. कारण की जेव्हा वेब लॉजिक तुमचं स्टार्ट होणार, नोड मॅनेजर तुमचं स्टार्ट होणार, तर ते तुमची फाईलला आधी ट्रिगर करणार. तिथनं तुमचा वेब लॉजिकचा युजर नेम पासवर्ड उचलणार आणि देन तुमची स्क्रिप्ट पुढे चालणार. सो दॅट इज द इम्पॉर्टंट की तुमचं नाव तुमच्या फाईलचं तुम्ही ठेवू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट, ऍज पर युअर लाईक तुम्ही तुमच्या सजेशननुसार. बट दॅट फाईल नेम शुड बी कॉन्फिगर इन युअर स्क्रिप्ट ऍज वेल. तुमच्या स्क्रिप्टमध्ये ते असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही सर्व्हर लेवलवरती तुमचा पाथ डिफरंट आहे आणि स्क्रिप्टमध्ये जर डिफरंट पाथ मीन्स फाईलचं नेम मेन्शन असेल, तर तुम्हाला तुमची स्क्रिप्ट त्या फाईलला रीडच नाही करू शकणार. ओके. सांगणार तिथं द फाईल डज नॉट एक्झिस्ट त्या पर्टिक्युलर पाथमध्ये. आपण स्क्रिप्टिंग मध्ये बघितलं आहे. सपोज त्या सर्व्हरवरती फाईलच नसेल तर तुमची स्क्रिप्ट तिथं सांगते तुम्हाला
ती फाईल डज नॉट एक्झिस्ट. ओके. सो ते पण तुमचं प्रिकॉशन्स घ्यावं लागतं जेव्हा तुम्ही स्क्रिप्टिंग बनवता, प्रॉपरली कोड क्रिएट करता त्यावेळेस. ठीक आहे. मी इथनं क्रिएट बकेट करतो नॉर्मली. म्हणजे ब्लॉक टर्न ऑफ द ब्लॉक सेटिंग. ओके. त्याच्यात सध्याच्या कंडिशन याला मी ब्लॉक ठेवतो आणि ते आपल्याला त्याने जेव्हा बकेट क्रिएट करायचं त्यावेळेस त्यांना वॉर्निंग दिली की तुम्हाला तिथं ते पब्लिकली तुम्ही ब्लॉक ठेवा ऍक्सेस. जेव्हा आपण क्रिएट केल्यानंतर आपण तिथे त्याला चेंज करूया. ओके. बकेट क्रिएट झाली तुमची. आता या बकेटमध्ये डेटा नाही आहे आपला, एम्प्टी आहे. ओके. तर मी काय करतो, एक फाईल जी आपली HTML चा कोड आहे यामध्ये आपण ऍड करूया. ठीक आहे. हे माझ्याकडे एक HTML ची फाईल आहे. त्या दोन फाईल मी काय करतो इथे ऍड करतो. आपण आजच्या सेशन मध्ये काय शिकणार आहोत, लाईफ सायकल, की कशा प्रकारे तुम्ही त्याला तुमच्या कन्व्हिनियंट नुसार तुम्ही त्याचे चेंजेस करू शकता पॅरामीटर. ड्रॅग अँड ड्रॉप केलं डायरेक्ट तुम्ही इथं फाईल पण चूज करून डायरेक्ट ठेवू शकता. त्याचे साईज वगैरे तुम्हाला दिसतं 2.2 KB. टू फाईल्स आर वी हॅव टू बी अपलोडेड ऑन S3 बकेट. ओके. त्याच्यामध्ये मी डेटा अपलोड केलेला आहे. ठीक आहे. तिथे दोन फाईल तुमच्या आता शो झाल्या. ओके. इथनं आता ही एक वेबसाईट आहे. आता तुम्हाला माहितीच आहे की वेबसाईट आपली कशी दिसते. तर यावर तुम्ही डबल क्लिक केलं तुम्हाला अशा प्रकारची आपली वेबसाईट दिसते. दिस इज द एक्सपेक्टेड रिझल्ट when we trigger the static website through a AWS. AWS कडनं आपण स्टॅटिक वेबसाईट जेव्हा ट्रिगर करणार तर हा डेटा मला एक्सपेक्टेड आहे. ओके. जेव्हा मी याच्यावरती क्लिक करणार त्यावेळेस, जेव्हा माझ्या स्टॅटिक वेबसाईट वरती क्लिक करणार त्यावेळेस. ओके. आणि त्यानंतर मी कशामध्ये ना प्रॉपर्टीज म्हणलं ना, प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला दिसतं आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं. आता इथं बकेट व्हर्जनिंग आहे. ओके. त्यानंतर जर लास्टला तुम्ही बघितलं तर स्टॅटिक वेबसाईट होस्टिंगचं तुम्हाला एक दिसतं डिसेबल आहे आताच्या कंडिशन्स मध्ये. मी काय करतो इथं याला अनेबल करतो स्टॅटिक वेबसाईटला आणि तुम्हाला माझी वेबसाईट जी आहे ती ग्लोबली मला शो करायची आहे. ओके. होस्टिंग स्टॅटिक वेबसाईट, देन यू कॅन पुट द होल लाईक होम पेज. सो अवर केस होम पेज index.html आणि एरर डॉट एच टी एम एलचं ऑप्शन आहे की तुम्ही एखादं एरर डॉट एच टी एम एलचं पण पेज तिथं ऍड करू शकता. मी सिंपल याला अनेबल करतो. ओके. स्टॅटिक वेबसाईट तुमची अनेबल झाली इन द सेन्स की तुम्हाला तिथं तुमच्या याच्यामध्ये कंडिशन्स मध्ये तुम्हाला तिथं लास्टला तिथं शो होईल की तुमच्या याच्यामध्ये एक URL पण आलेला आहे स्टॅटिक वेबसाईट. जेव्हा आता मी याला ट्रिगर करतो ते तुम्हाला ऍक्सेस डिनाईड देणार बिकॉज आपण त्याच्यामध्ये परमिशन्स आणखी अलाव नाही केलं. ओके. यामध्ये परमिशन्स आपण याच्या आणखी अलाव नाही केले आहेत. त्या परमिशन्स तुम्हाला तिथे द्यावं लागतील. म्हणजे तुम्हाला तिथं तुमच्या याच्यामध्ये स्टॅटिक पॉलिसी ज्या असतील तुमच्या बकेट पॉलिसीज असेल त्या तुम्हाला अनेबल करावं लागतील. ओके. तर त्या पण आपण आता हळूहळू करूया त्यामध्ये. ठीक आहे. तर मी यामध्ये आता बकेट व्हर्जनिंग आहे याला पण इथं बकेट व्हर्जनिंगला अलाव करतो. बकेट व्हर्जनिंग ऑलरेडी आपण अलाव केलेली आहे त्यामुळे आपण जेव्हा बकेट क्रिएट करतो त्यावेळेस आपण याला अलाव केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण आता परमिशन्स मध्ये जाऊ. परमिशन्स मध्ये ब्लॉक पब्लिक ऍक्सेस आहे मी याला ऑफ करतो. ठीक आहे. अनचेक करतो ब्लॉक पब्लिक ऍक्सेस. माझी वेबसाईट जी आहे ती माझ्या यातून पब्लिकली ऍक्सेस झाली पाहिजे. कन्फर्म आणि देन सेव्ह. ठीक आहे. ब्लॉक पब्लिक ऍक्सेस ऑफ केला. देन यू कॅन जनरेट द बकेट पॉलिसी. आता हे लास्ट सेशन्स मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे बकेट पॉलिसी जनरेट करायची असते. तर तुम्ही थ्रू जेसनचा जर तुम्हाला कोड असेल तर जेसनच्या थ्रू तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करू शकता. अदरवाईज Amazon तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल्स मल्टिपल पॉलिसीज ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत त्या फॉर्मॅटमध्ये. तर तुम्ही तिथं डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. तर इथे आपण बघूया मल्टिपल पॉलिसीज तुम्हाला दिसतात की कुठल्या कंडिशन्स मध्ये तुम्हाला काय कुठली पॉलिसीज यूज करायला पाहिजे. ओके. तिथे मल्टिपल त्यांनी दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, होस्टिंग स्टॅटिक वेबसाईट हे बघितलं लास्ट ऑप्शन आहे. मला माझी जी वेबसाईट आहे ती होस्ट करायची आहे आणि त्यामध्ये मला काय पाहिजे की माझ्या ज्या परमिशन्स आहेत त्यानुसार मला माझी एक पर्टिक्युलर पॉलिसी जनरेट करून दिली. तिथे दिलेलं सेटिंग परमिशन्स फॉर अ वेबसाईट ऍक्सेस. माझ्या वेबसाईटला ऍक्सेस करण्यासाठी मला एक पॉलिसी जनरेट करायची. तर त्यांनी स्टेप्स पण दिले की पहिली स्टेप तुम्हाला काय करायला पाहिजे. ओके. ब्लॉक पब्लिक ऍक्सेस तुम्हाला जो असेल तो अनचेक करावा लागेल. देन यू कॅन जनरेट ऍड अ बकेट पॉलिसी इन युअर
बकेट एरिया. आता मी काय करणार इथं डायरेक्टली बकेट पॉलिसी कॉपी करणार आणि तुमच्या जो काही आपला परमिशन सेट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही इथं पेस्ट करणार सिंपल. ओके. यामध्ये बकेट पॉलिसी आली, तुमचं व्हर्जन आलं, स्टेटमेंट आलं, अफेक्ट तुमचा अलाव आलेला आहे, परमिशन स्टार मीन्स तुमच्या प्रिन्सिपल जो असेल तो प्रिन्सिपल मीन्स वॉट दॅट की ऑल तुमच्या बकेट मधला जो डेटा असेल त्याला आपण काय करतो अलाव करतो तुमच्या होस्टिंगसाठी. देन इथं रिसोर्स दिलेला आहे, कुठला रिसोर्स काय असणार तुमचं बकेटचं नाव. आता इथं तुम्हाला दिलेलं असते हा ARN इज नथिंग बट इज युअर बकेट नेम. मी ऍज इट इज हे बकेट नेम कॉपी करतो आणि हे तुमच्या बकेटच्या ठिकाणी बकेट नेम तुम्हाला दिलेला आहे तिथे आपण त्याला पेस्ट करूया. दॅट्स इट. आणि स्लॅश स्टार मीन्स त्या बकेटच्या आतमधले जे काही तुम्ही जिथं फाईल कॉन्फिगर केले म्हणजे HTML CSS त्याला आपण अलाव करतो. ओके, सिम्पल सेव्ह. तर ही झाली तुमची एक बकेटची पॉलिसी. ओके, जे आपल्याला तुमच्या प्रोटेक्शनची एक लेअर आहे, सिक्युरिटी प्रोटेक्शन आहे. ओके, तर ते आपण याच्यामध्ये ऍड केली. आता आपण चेक करूया आपली जी साईट आहे ती प्रॉपरली वर्क करते का ते. हे बघा, तुमची जी साईट आहे ते प्रॉपरली आता वर्क करते. जी आपण एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला हवा होता तो आपण इथे आता कॉन्फिगर केलेला आहे. ओके, तर इथपर्यंत तुमचं प्रॉपरली झालेलं होतं लास्ट सेशन्स मध्ये. तर आपण त्याला एक प्रकारे रिकॉल केलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला इम्प्लिमेंट करायला पाहिजे इन शॉर्ट मध्ये. ठीक आहे. तर परमिशन्स तुम्हाला माहिती झालं. आता परमिशनच्या नंतर आपण एक आणखी कन्सेप्ट बघितला होता यामध्ये प्रॉपर्टीज मध्ये की तुमच्या याच्यावरती व्हर्जनिंग अप्लिकेबल असायला पाहिजे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक ऍज अ डेव्हलपर आता माझ्या याच्यामध्ये काय असणार, माझ्या याच्यामध्ये एव्हरी डे किंवा काही वीक नंतर एक डिप्लॉयमेंट जातं माझ्या याच्यावरती. डिप्लॉयमेंट इन द सेन्स मीन्स वॉट दॅट त्या अप्लिकेशनच्या फंक्शनॅलिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा काही माझ्या याच्यामध्ये ऍड ऑन करायचं आहे मला अप्लिकेशनच्या फंक्शनॅलिटीमध्ये. सपोज फॉर एक्झाम्पल माझा जो आताचा इंटरफेस दिसतो, ओके, हा जो माझा आताचा इंटरफेस दिसतोय त्याला मला चेंज करायचा आहे, मला त्याच्यामध्ये काही ऍड करायचे किंवा कस्टमरची काही आणखी एक रिक्वायरमेंट असेल, बिझनेस युजरची आणखी काही रिक्वायरमेंट असेल, तर ती मी माझ्या कोड थ्रू माझ्या सिस्टमवरती अप्लाय करणार. तर मग ते काय करणार एक प्रकारे, आता तुमच्याकडे एक बॅकअप असतो ऑलरेडी आणि जेव्हा पण तुम्ही प्रोडक्शन लेवलवरती काही न्यू फंक्शनॅलिटी ऍड करणार, सो दॅट इज युअर फर्स्ट थिंग इज दॅट यू नीड टू चेक ऑन युअर UAT बेसिस. म्हणजे तुमचं एक युनिव्हर्सल टेस्टिंग सर्व्हर असेल त्यावरती तुम्ही त्या फंक्शनॅलिटीला त्या डिप्लॉयमेंटला चेक करणार. इफ द ओके इज ऑन युअर UAT सर्व्हर, ऑल इज आर ओके, ऑल इज आर फाईन, देन यू कॅन इम्प्लिमेंट ऑन युअर प्रोडक्शन सर्व्हर. ओके, त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्शन सर्व्हरवरती ते इम्प्लिमेंट करणार. अदरवाइज विदाउट द टेस्टिंग तर तुम्ही प्रोडक्शन सर्व्हरवरती डायरेक्टली त्या इम्प्लिमेंट केलं तर सपोज फॉर एक्झाम्पल इश्यूज जर आला तर तुम्हाला तिथे त्या कंडिशन्स मध्ये मग त्या डिप्लॉयमेंटला रोल बॅक पण करावं लागतं. बरेचदा अशा कंडिशन्स पण येतात तुम्ही UAT वरती टेस्टिंग करता. ओके, दिस इज द सेंट्रलाइज सर्व्हर, एक प्रकारे सर्व्हर आहे त्याच्यावरती तुमचं ते तुम्ही UAT वरती तुम्ही टेस्टिंग करणार, फक्त तुम्ही त्या मॉड्यूल वगैरे टेस्टिंग करू शकता. बट युजर इंटरफेस लाईव्ह इंटरफेस तुमचा कशावरती आहे, प्रोडक्शन लाईव्ह सर्व्हरवरती आहे. तर बरेचदा अशा कंडिशन्स पण येतात UAT वरती तुमचं सक्सेसफुल झाल्यानंतर ती जी डिप्लॉयमेंट्स आहेत ती जर तुम्ही लाईव्ह सर्व्हरवरती जाल तेव्हा पण तुमच्या याच्यामध्ये इश्यूज येऊ शकतात पर्टिक्युलर मॉड्यूलसाठी. तेव्हा मग आपल्याला अशा कंडिशन्स मध्ये जर इश्यूज आले तर आपण त्याच्यामध्ये बघणार, इन केस जर तो इश्यू रिझॉल्व्ह करण्यासारखा असेल तर आपण ते इश्यू रिझॉल्व्ह करणार. अदरवाइज जर कोड लेवल काही इश्यू असेल द कोड लेवल इश्यू, because if you are doing some deployments on a live environment, the previously the before the deployment your environment is working fine, all the system is working fine, all states are healthy and properly work. So after the deployment suddenly the services are not working properly, the functionality is not रिस्पॉन्डिंग टू द लाईक त्या सर्व्हरला रिस्पॉन्ड करू शकत नाही प्रॉपर, तर अशा कंडिशन्स मध्ये दॅट इज द कन्क्लुजन की तुमची डिप्लॉयमेंट मध्ये काहीतरी इश्यू आहे. मीन्स वॉट दॅट इज द कोड लेवल इश्यूज. ओके, काही एखादं मॉड्यूल असेल, काही फंक्शनॅलिटी असेल की आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायची असेल, त्याच्यामध्ये कोड लेवलमध्ये काही चेंजेस करायचे असेल, मग त्या कंडिशन्स मध्ये आपण एक डिसिजन घेतो की त्या जो डिप्लॉयमेंट असेल त्याला रोल बॅक करायचं. मीन्स वॉट दॅट की आपण अगोदरचं जे व्हर्जन असेल त्या व्हर्जनला आपल्याला यायचं असते. ओके, मग त्याच्यासाठी तुमच्या याच्यामध्ये ऑटोमॅटिकली जर तुमच्या याच्यामध्ये बकेट व्हर्जनिंग अनेबल असेल तर तिथनं ते डिप्लॉयमेंट डिलीट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे बॅक टू प्रिव्हियस जे तुमची डिप्लॉयमेंट असेल ती ऑटोमॅटिकली तिथे रन होणार. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा कोड जो असतो तो लोअर व्हर्जनवरचा असेल तो ऍक्टिव्ह होईल आणि करंट व्हर्जनवरती तो परफॉर्म करायला लागेल. तर ते आपण बघूयात कशा प्रकारे. इथं व्हर्जनिंग मी ऑलरेडी अनेबल्ड आहे. ठीक आहे.
आता जर सपोज मी ऑब्जेक्ट मध्ये चेक केलं माझ्या, तिथं तुम्हाला शो व्हर्जनिंगचं ऑप्शन दिसतं. आता सपोज तिथनं तुम्ही व्हर्जनिंग ऑफ केलं. ओके, आता सपोज फॉर एक्झाम्पल इथनं मी बकेट व्हर्जनिंग जे आहे इथनं ऑफ करतो. ओके, ते जे ऑप्शन असेल तुम्हाला तिथे दिसणार नाही व्हर्जनिंग. ओके, तर काय करतो, सेव्ह चेंजेस, ऍक्नॉलेज ऍक्नॉलेज दिस थिंग. इथे काय मी आता इथनं ऑफ केलेलं आहे बकेट जी व्हर्जनिंग आहे. आता इथे मी इथे इथे शो करतो. त्याला मी रिफ्रेश करतो. तिथे तुम्हाला जे व्हर्जनिंगचे ऑप्शन आहे ते तुम्हाला अनेबल, जे याच्यामध्ये व्हर्जनिंग आहे ते शो होणार नाही जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट किंवा डेटा ऍड करणार त्यावेळेस. ओके, तर मी काय करतो इथं आता व्हर्जनिंगला आपण इथं अनेबल करून घेऊया, जेणेकरून आपलं जे इन केस एखादी डिप्लॉयमेंट जर फेल झाली तर ते आपल्याला तिथे तो कॅरी करेल. तिथे दिले पण दिलेलं आहे. आफ्टर enabling the bucket versioning, you might need to update your life cycle rules to manage the previous versions of object. लाईफ सायकल रूल जे आपण आता याच्यावरती इम्प्लिमेंट करणार, म्हणजे जे तुम्ही त्याच्यामध्ये क्रायटेरिया मेन्शन करणार ते आपण याच्यामध्ये बघूया. की त्याचं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही बकेट व्हर्जनिंग जर केलं तर तुमचा जो लाईफ सायकलचा रूल अगोदर इम्प्लिमेंट केला असेल तर त्याला तुम्हाला अपडेट करावं लागेल. ओके, तर यामध्ये आपण ऑब्जेक्ट्स मध्ये जे आहे, मी एक आणखी याच्यामध्ये आता व्हर्जनिंग चेक करतो तर माझ्याकडे आता नलच दिसणार तुम्हाला एक व्हर्जनिंगचा आयडी दिलेला आहे. ओके, टाईप दिलेला आहे. ओके, आता आपण याच्यामध्ये काय करू, एक आणखी एक थोडं याच्यामध्ये चेंज करू आणि याला अपडेट करूया. एक काम करूया, आपण एक काम करू. आता हे तर माझं झालं. ओके, याचा बॅकअप घेऊया आपण आणि नंतर मग ठीक आहे, बॅकअपचे रिप्लिकेशन्स करायचं आहे तुम्हाला, पण आपण इकडे ठीक आहे आपण एक आधी कोडमध्ये चेंजेस करू, कोड लेवलमध्ये, देन आपण त्याच्यामध्ये करूया. ओके, होस्टिंग व्हर्जन V1. आता आपल्या वेबसाईटला काय शो होते एक्झॅक्टली आपण ते चेक करू. ओके, दिस इज द ओके लेटेस्ट कोर्स. आता इथपर्यंत जो लेटेस्ट कोर्सेस आहे मी इथे टाकतो. इथं टाकू शकतो आपण काही पण. दिस इज द व्हर्जन G1 टाकतो ओनली. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, V1 एवढं मी मेन्शन करतो म्हणजे. ठीक आहे, V1 V2 V3 आपण मेन्शन करूया, सिंपल. तुमचं तिथे मी तो कोड अपलोड करतो. हा जो कोड आहे तो कोड मी इथं अपलोड करतो, ड्रॅग अँड ड्रॉप करतो डायरेक्ट. अपलोड. बघा इथं आले, जो अगोदरचाच कोड होता तो तुमचा लोअर व्हर्जनला गेला. ओके, आता जेव्हा मी माझ्या वेबसाईटला ट्रिगर करतो तर माझ्या वेबसाईटवरती माझा अपडेटेड वाला कोड मला इथे दिसणार आहे. हे बघा आला तुमचा कोर्सेस G1. तर जेव्हा जेव्हा तुमच्या याच्यावरती डिप्लॉयमेंट होईल, डिप्लॉयमेंट्स तेव्हाच जातं जेव्हा तुम्हाला तुमच्या याच्यावरती कोड लेवलमध्ये तुम्ही काही चेंजेस केले. आपण चेंजेस का करतो, की आपल्या सिस्टम मध्ये आणखी काही ऍड ऑन करायचं असेल, काही सिस्टम मध्ये बिझनेस युजरला काही रिक्वायरमेंट असेल, युजर्सला काही आपल्याला आणखी न्यू फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करायची असेल, तर त्या कंडिशन्स मध्ये बॅकएंडच्या कोडमध्ये आपण काही चेंजेस करतो. ओके, देर आर द टू काइंड्स ऑफ डिप्लॉयमेंट. लक्षात ठेवा, एक असतं अप्लिकेशन्स लेवल डिप्लॉयमेंट आणि एक असतं डीबी लेवल डिप्लॉयमेंट. सपोज फॉर एक्झाम्पल डीबी लेवल मध्ये तुम्हाला काही एखादा टेबल क्रिएट करत असेल किंवा एखादा कॉलम तुम्हाला ऍड ऑन करत असेल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या डीबी लेवलला तुम्हाला जाऊन ती डिप्लॉयमेंट करायची असेल. ओके, सो देर आर टू टाइप्स ऑफ डिप्लॉयमेंट. सपोज इंटरव्यू मध्ये पण विचारलं, फर्स्ट इज द अप्लिकेशन लेवल डिप्लॉयमेंट. Whenever we have to perform the applications level deployment, that time we have to be like deploy the all jar and all war files in our application server. And whenever the regarding to the DP level deployment, that means need to add some queries, need to update some tables, okay, need to add some schemas in the backend level to our database server. So that time DB level servers we need to implement on that. Okay, so त्यावेळी तुम्ही DB level ला येतात.
ओके. तर हे काय केलं आपण इथं व्हर्जनिंग अप्लिकेबल केलं. तुमचं एक एक व्हर्जन तिथं चेंज होत राहील. ओके. आता मला याची एक आपण लाईफ सायकल बघूया किंवा याचं रिप्लिकेशन्स बघूया कशा प्रकारे आपण याला मॅनेज करतो. मॅनेजमेंट मध्ये जाऊया आपण. त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला रेप्लिका रूल. आता रेप्लिका जेव्हा तुम्ही क्रिएट करणार, तिथे दिलं तर रेप्लिका रूल्स टू डिफाईन ऑप्शन टू सेट अमेझॉन अप्लाय ड्युरिंग द रेप्लिकेशन सच सर्व्हर साइड इन्क्रिप्शन. आता त्यावरती तुम्हाला एक रेप्लिका तुम्हाला इथं लागेल. आता मी काय करतो, एक सपोज फॉर एक्झाम्पल एक बकेट क्रिएट करतो. त्या बकेटमध्ये मला काय करायला, माझा जो अगोदरचा जो डेटा आहे त्याला ऍज इट इज आपण पूर्णच्या पूर्ण कॉपी करूया. तर मी काय करतो, इथं एक बकेट क्रिएट करतो, जनरल पर्पज बकेट सेम फिलअप, आणि आपलं तर 10.07.2026 रेप्लिकेशन रेप्लिका. ओके. किंवा बॅकअप, मी डायरेक्टली बॅकअप बनवू शकतो. जनरल पर्पज बाकी थिंग्स ऍज इट इज. ओके. मी काय करतो, याला सेव्ह करतो. सिंपल. बाय डिफॉल्ट मी कंडिशन्स मध्ये त्याला बकेट क्रिएट केली. ओके. मी डिफरंट काही नाही केलं त्यामध्ये. ओके. आता आपल्याकडे दोन बकेट्स आहेत, एक रेप्लिकेशन्स आहे आणि एक ही बकेट आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये आता डेटा काहीही नाही, व्हर्जनिंग वगैरे काहीही अप्लिकेबल नाही. ओके. तर मी काय करतो, माझ्या बकेट सेक्शन सॉरी जनरल पर्पज मध्ये जाऊन आपल्याकडे दोन बकेट्स आहेत. ओके. तर यामधला या पर्टिक्युलर बकेटची मला काय करायची आहे, व्हर्जनिंग करायची. आपल्याला रिप्लिकेशन्स मध्ये आपल्याला मोड मध्ये याला आणायचं, म्हणजे माझ्या ज्या फाईल्स आहेत या मला रिप्लिकेट करायच्या माझ्या दुसऱ्या बकेटमध्ये. तुम्ही मॅनेजमेंट वरती येणार. ओके. आता यामध्ये लाईफ सायकल रूल्स आहे आपला, आपण हा पण आज डिस्कस करणार आहे की याच्यामध्ये काय काय इम्प्लिमेंट करू शकतो आपण. आता फर्स्ट आपण रेप्लिकेशन्स बघूयात क्रिएट करून. एक क्रिएट रेप्लिका करूयात. रेप्लिकेशन रूल मध्ये तुमचा रेप्लिकेशनचं नेम तुम्ही एक आयडी देऊ शकता. रेप्लिकेशन. ठीक आहे. एक नाव, स्टेटस अनेबल. ओके. सोर्स बकेट तुमची, ही तुमची सोर्स बकेट झाली. ओके. त्याच्यामध्ये एक सोर्स बकेट आहे जे आता आपण सिलेक्ट केली आहे. ओके. हे बघा तुम्हाला सिलेक्ट हे जे नाव दिसतं त्याच्या आतमध्ये रेप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपला हा सोर्स सर्व तुमचा हा आहे. ओके. तुम्हाला लिमिट लिमिट द स्कोप ऑफ द रूल्स युजिंग वन और मोर फिल्टर्स किंवा अप्लाय ऑल ऑब्जेक्ट्स इन द सेम. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही अप्लाय ऑल ऑब्जेक्ट्स करणार मीन्स वाटतं तुमच्या त्या करंट बकेटमध्ये जो काही डेटा आहे तो जितका डेटा आहे तो तितका डेटा आपल्याला पूर्ण बॅकअप ऍज अ बॅकअप तुमचा रेप्लिकेशन मध्ये त्या सर्व्हरवरती न्यायचा आहे. तर मी काय करणार इथं पूर्ण ऑल डेटा सिलेक्ट केला. देन डेस्टिनेशन चूज अ बकेट इन द सेम अकाउंट, म्हणजे या अकाउंट मध्ये आहे का आपण चेक करू, तर ब्राउज करून बघूया. त्या ब्राउज अकाउंट मध्ये तुम्हाला दिसतं एक रेप्लिकेशनचं एक अकाउंट. ओके. त्याने तो क्लिअर आणि त्याला आपण चूज अ पाथ त्याला आपण करू सिलेक्ट करूया. आता इथं दिला त्यांनी रेप्लिकेशन्स रिक्वायर्ड टू व्हर्जनिंग टू बी अनेबल ऑन द डेस्टिनेशन बकेट. कारण की हा जो बकेट आहे, मी जेव्हा तुम्हाला सांगितलं क्रिएट केलं तेव्हा मी त्यामध्ये काहीही चेंजेस नाही केले, त्यावरती रेप्लिकेशन ऍड नाही केला, ऍक्सेस ब्लॉक आहे. ओके. बट जेव्हा तुम्ही त्यावरती आता रेप्लिकेशन्सला अप्लाय करतोय आपण, तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे रेप्लिकेशन्स रिक्वायर्ड टू व्हर्जनिंग. आपण त्याच्यामध्ये तुम्हाला व्हर्जनिंग अनेबल करावं लागेल, कारण की तुमची जी आताची कंडिशन आहे ज्या बकेटमध्ये तुम्ही आता आहात करंटली त्यामध्ये व्हर्जनिंग अनेबल आहे. तर तुम्हाला इथे पण व्हर्जनिंग अनेबल करावं लागेल. तर मी इथं डायरेक्टली व्हर्जनिंग अनेबल करतो, ऑब्जेक्ट व्हर्जनिंग अनेबल. आता ही जी रेप्लिकेशनची जी ऑब्जेक्ट आहे आपण जी बकेट क्रिएट केली त्यामध्ये पण व्हर्जनिंगला आपण अनेबल केलेला आहे. ओके. डेस्टिनेशन रिजन पण तुम्हाला दिलं त्यांनी कुठला आहे, तर सेम रिजन मध्ये आपण केलेलं आहे. ओके. तर त्यामध्ये डेस्टिनेशनचा रिजन आणि तुमचा सोर्स रिजन. ओके. बघा इथं सोर्सचा रिजन दिलेला आहे, इथं त्यांनी ईस्ट वन, आणि इथं डेस्टिनेशनचा रिजन पण ईस्ट वन. तर तुम्ही डिफरंट रिजन मध्ये पण क्रिएट करू शकता सेम आहे. ओके. आणि रोलिंग करतो क्रिएट न्यू इन्क्रिप्शन ऑलरेडी दिलेलं आहे ते आपण अनचेक करूया आणि सिमिलर आणि आपण काय करू सेव्ह आणि क्रिएट करूया. ओके. आता त्याने रेप्लिकेशन एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट इथे एक पॉपअप आलेला आहे की तुम्हाला तुमच्या याच्यामधला जो काही डेटा आहे आतापर्यंत तो रेप्लिकेट करायचा आहे की नाही आहे, की तुम्ही जो आता न्यू ऍड करणार की ओनली तोच डेटा तुम्हाला रिप्लिकेट करायचा तर नाही. मला माझा जो आता एक्झिस्टिंग डेटा आहे
तो पण मला माझ्या सर्व्हरवरती त्या पर्टिक्युलर बकेटमध्ये ऍड करता येईल. जस्ट रिप्लिकेट द एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट ऍज वेल. तर मला सबमिट करतो इथनं आणि आता आपण सेव्ह करू. क्रिएट न्यू रूल. ओके, परमिशन्स आपण दिलेला कुठल्या परमिशन ऍज अ क्रिएट न्यू रूलचा तो हे करणार. ठीक आहे, दिस इज ओके. याची मला काही गरज नाही कम्प्लिशन रिपोर्ट वगैरे. दॅट नीड टू बी आय एम जस्ट हाईड दॅट. ओके, ऑटोमॅटिकली रन दी जॉब व्हेन इट्स रेडी. ओके, आता त्याला सेव्ह करूया आपण. हा झाला तुमचा रेप्लिकेशनचा रूल. आता जेव्हा आपण त्यामध्ये डेटा ऍड करणार तो डेटा तुमचा इकडे रेप्लिकेट होऊन जाईल. ओके, जसं तुम्ही आपण याच्यावरती सॉफ्ट लिंक आणि हार्ड लिंक बघितलं होतं की ऑटोमॅटिकली तुमचा डेटा काय होत होता, रेप्लिकेट होत होता. ओके, आता आपण चेक करूया की तुमचा डेटा जो आहे तो प्रॉपरली रेप्लिकेट होतो काय तो. ओके, तर फिल्टरिंग मध्ये चालू आहे तुमचं. आपण चेक करू तुमच्या एसटी बजेटमध्ये जनरल पर्पज बकेटमध्ये आलो मी. ओके, आता रेप्लिकेशन मध्ये आपला डेटा नव्हता. रेप्लिकेशन मध्ये आपण चेक करूया. ओके, तिकडे प्रोसेसिंग चालू आहे त्याची. ठीक आहे, बकेटमध्ये. ओके, आता इथं व्हर्जन अनेबल आहे. मी काय करतो आणखी एक थोडा चेंजेस करतो. यामध्ये आणखी एक फाईल आपण ऍड करूया. जे आता अपडेट करूया आपण या फाईलला. आफ्टर व्हर्जन. ओके, आपण बिफोर द व्हर्जनिंग ऍड केल्यानंतर म्हणजे रिप्लिकेशन बिफोर द रिप्लिकेशन आपण एक एडिट केलं. आफ्टर द रिप्लिकेशन आपण आता एक फाईलला आणखी एडिट करू आणि इथे एक व्हर्जन 2 मेन्शन करतो की आता ही जी माझी फाईल आहे ही व्हर्जन 2 आहे. ठीक आहे, आणि या फाईलला मी सेम माझ्या सर्व्हरवरती बकेटमध्ये ऍड करतो. ते कुठल्या बकेटमध्ये ऍड करणार आपण, बकेट जी आपली ओरिजिनल बकेट आहे त्या बकेटमध्ये. आणि या बकेटमध्ये मी माझा डेटा ड्रॅग अँड ड्रॉप करतो. ठीक आहे, लोड करतो. तुम्ही व्हर्जन चेक करणार तर माझी आणखी एक फाईल तिथे HTML ची दिसेल. बघा आता हे लोअर व्हर्जन झालेलं आहे. ओके, व्हर्जन आयडी तुम्हाला इथे दिसेल. लास्ट मॉडिफाईड टाइम दिसेल असेल 2101. आता जस्ट मॉडिफाय केलं. हा त्याच्या अगोदरचा मॉडिफिकेशन आहे, हा त्याच्या अगोदरचा मॉडिफिकेशन. ओके, आता जर मी माझी वेबसाईट चेक केली तर मला इथं व्हर्जन 2 इथं शो व्हायला पाहिजे. कारण की आता माझं लेटेस्ट व्हर्जन होती, माझी डिप्लॉयमेंट जी आहे ते लेटेस्ट व्हर्जनची डिप्लॉयमेंट कॅरी करणार तो. सो दिस इज द व्हेरी सिम्पल की तुमची डिप्लॉयमेंट ऑटोमॅटिकली ते लोअर व्हर्जनला झाली जाईल. ओके, आणि जे अपडेटेड व्हर्जन आहे जे तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते तुमच्या साईटवरती शो होईल. ओके, म्हणजे तुम्हाला बॅकअपची काही गरज नाही, ऑटोमॅटिकली तुमचा बॅकअप झालेला आहे. ओके, सर्व्हर लेवलवरती. आणि आता रेप्लिकेशन मध्ये बघूया की आपला डेटा जो आहे प्रॉपरली रेप्लिकेट होत आहे की नाही. इथे तुमचे फाईल ऑटोमॅटिकली आणि त्या ज्या फाईल तिकडे आहेत बघा सेम. आता हे कुठे रेप्लिकेशन मध्ये आहे. लोअर व्हर्जन त्यांनी दिलेले आहेत, प्रॉपरली मेंटेन केलेला आहे. तो सेम व्हर्जन आयडी पण तुम्हाला इथं सेमच दिसणार आहे. ओके, लास्ट मॉडिफिकेशन टाइम डेट ऑल आर इन सेम. ओके, सो दिस इज द रेप्लिकेशन की अशा प्रकारे आपण आपल्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला रेप्लिकेट करतो. आता हे तुम्हाला अंडरस्टूड झालं. यामध्ये काही कन्फ्युजन आहे का रेप्लिकेशन मध्ये? येस. नाही सर, ओके, करंट लॉग सारखं सर ते अपडेट होत राहते आपलं करेक्ट म्हणजे करेक्ट त्याचं करेक्ट replication. करेक्ट. आता जेव्हा जेव्हा तुम्ही आता दिस इज द बॅकअप. आता एक तुमचा रेप्लिकेशन म्हणजे काय झालं, एक तुमचा बॅकअप. आता हा तुम्ही विदिन अ रिजन और आउट ऑफ द रिजन पण करू शकता. आता सपोज फॉर एक्झाम्पल माझी एक बकेट आहे ते आपण या रिजन्स मध्ये केली. आता तुम्ही हिला आउट ऑफ द रिजन पण तुम्ही तिथं दुसऱ्या ठिकाणी पण दुसऱ्या आता तुम्ही आपण व्हर्जिनियामध्ये आपण सिलेक्ट केला तर मुंबई रिजन मध्ये तुम्ही याला घेऊन जाऊ शकता या पर्टिक्युलर बकेटला. तिथे तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करू शकता. सेम सिनार, फक्त तुम्हाला तिथे जाऊन पहिले तुमची एक बकेट क्रिएट करावं लागेल. त्या बकेटला नंतर इथे कॉन्फिगर करावं लागेल. तर इकडचा डेटा तुम्हाला तिकडे शो. ठीक आहे, आता बघूयात आपण मॅनेजमेंटचा. मॅनेजमेंट म्हणजे लाईफ सायकल कॉन्फिगरेशन हे कशा प्रकारे असतं. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता क्रिएट इथं दिसतो आम्हाला मला क्राईट लाईफ सायकल रूल. तर यावरती मी क्लिक करतो. आता एक रूलला एक नाव देऊन देऊ आपण. रूल. ठीक आहे, एक नॉर्मल दिलेलं. लिमिटेड स्कोप ऑफ द रूल युजिंग वन और मोर फिल्टर्स अप्लाय ऑल ऑब्जेक्ट्स इन द बकेट. माझ्या याच्यामध्ये जितके काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती मी रूल्स अप्लाय करतो.
ओके. हा त्याच्यामध्ये दिलेला लाईफ सायकल रूल्स ऍक्शन की तुम्हाला कुठल्या बेसिसवरती तुम्हाला तुमचं रूल्स इम्प्लिमेंट करायचं आहे. तर इथं दिलेलं ट्रान्झॅक्शन करंट व्हर्जन ऑफ द ऑब्जेक्ट बिटवीन द स्टोरेज क्लास. तुम्ही आता व्हर्जनिंग अप्लाय केलेलं आहे त्या बेसिसवरती तुम्हाला तुमच्या रूल्स अप्लाय करायचे आहेत, किंवा त्याच्यामध्ये आणखी ऑब्जेक्ट बिटवीन द स्टोरेज क्लास द एक्झिस्टिंग करंट व्हर्जन ऑब्जेक्ट परमनंटली डिलीट. त्यामध्ये व्हर्जनिंग नुसार तुमचं परमनंटली डिलीट त्यावरती तुम्हाला डिलीट करायचं आहे. तर डिलीट एक्सपायर्ड ऑब्जेक्ट डिलीट मेकर्स टू इनकम्प्लीट द मल्टी पार्ट अपलोडेड. म्हणजे आता तुमचा जो एक्सपायर व्हर्जन असेल तो तुम्ही डिसाईड करू शकता की तुमचे व्हर्जन 1, 2, 3 झाले, तर मग पर्टिक्युलर एका व्हर्जन डिसाईड मध्ये तुम्ही त्याला ऑटोमॅटिकली डिलीट करू शकता. तर आपण याच्यामध्ये एक 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 व्हर्जन बघूया अशा प्रकारे स्टोरेज क्लास नुसार बघूया आपण, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन बिटवीन द स्टोरेज क्लास एक 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 आपण आता बघा याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. बघा, इफ यू वॉन्ट टू लर्न द ट्रान्झॅक्शन स्टोरेज क्लास आपण त्याच्यावरती क्लिक करतो. बघूया आपण याच्यामध्ये काय काय दिले त्यांनी डॉक्युमेंट्स मध्ये जा. जिथे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळतील रीड करायला ते डॉक्युमेंट रीड करत करा. स्टोरेज आता हे जे डॉक्युमेंट आहे ना पॉलिसी त्याच्यामध्ये लाईफ स्टाईल कॉन्फिगरेशन एलिमेंट. ओके. त्याच्यामध्ये मल्टिपल स्टोरेज क्लास त्यांनी दिलेले आहेत. बरोबर. applications when you are at the beginning stage. आणखी याच्यामध्ये आपण प्राइसिंगचा आपण बघूया. Okay. आपण तो तुम्ही काय करता बघू. आता तुमचा करंट जो आहे तो चूज द स्टोरेज क्लास ट्रान्झॅक्शन. हा जो करंट आहे तुमचा स्टँडर्ड 1A आहे. ओके. याची प्राइसिंग एकदा प्राइसिंगचं कुठेतरी आहे याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली प्राइसिंग कशा प्रकारे असणार. हा Amazon S3 प्राइसिंग बघा त्याचे प्रॉपर डॉक्युमेंट्स दिलेले आहेत की प्राइसिंग कशा प्रकारे बघा S3 प्राइसिंग डिटेल्स. ओके. हे बघा S3 स्टँडर्ड. आता याचे चार्जेस कुठले कुठले असणार, S3 इंटेलिजन्सचे चार्जेस काय असणार, त्यानंतर इंटेलिजंट ऍक्सेस S3 आता एक 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 जसं तुम्ही ग्लॅशियरचे चार्जेस काय असणार. ओके. जसं जसं तुम्ही लोअर व्हर्जन मध्ये जाणार त्याचे चार्जेस जे आहेत ते तुमचे कमी कमी होत जातील. तिथं दिले पण ऍक्सेस पर मंथ तुम्ही किती TB टेराबाईटचा डेटा युज केला तर तुम्हाला पर जीबी किती चार्जेस असणार. डॉलर मध्ये 0.0023. ओके. तर अशा प्रकारे आता याचा स्टँडर्डचा बघूया. 50 TB त्याचा पर्टिक्युलर डॉलरली पर जीबी इतका चार्ज असेल. त्यानंतर जसं जसं तुमचं वाढत जाते त्यानुसार तुमचे चार्जेस जे असतात म्हणतो ना बल्कमध्ये जर जास्त अमाऊंट घेतलं तर ते चार्जेस मध्ये कमी तशानुसार तुम्हाला तो प्राइसिंग मध्ये येतो. तर हा जरा तुमचा प्रॉपरली हे टेबलच्या कंटेंट्स मध्ये बघूया आपण. ओके. बघा S3 बकेट स्टँडर्ड नॉर्मल प्राइजेस काय असणार याचे वगैरे प्रॉपरली डॉक्युमेंट मेंटेन केलेलं आहे की तुमचे चार्जिंग पर्टिक्युलरली ज्या सर्व्हिस तुम्ही यूज करता स्टँडर्ड सर्व्हिस यूज करताय यामध्ये तर याचा एक्झॅक्टली काय चार्ज असणार वगैरे वगैरे ते त्यांनी दिलेलं आहे त्याच्या प्रकारे. ओके. आता आपण कशाच्या बेसिसवर करतो स्टोरेजच्या क्लासेसच्या बेसिसवर की सपोज फॉर एक्झाम्पल माझा आता सध्याच्या कंडिशन मध्ये स्टँडर्ड ए आहे. तर हा जो माझा डे आफ्टर बिकम नॉन नंबर ऑफ डेज वर्जन. ओके. नंबर ऑफ वर्जन ऑप्शन सपोज 30 days मी केला आणि देन ऍड आणखी केलं. ते बघा त्याच्यानंतरचा खालचा जो क्लास आहे त्यांनी ऍड करून दिलेला. ओके. त्याच्यानंतर जर त्याच्या खालचा एक्झाम्पल आणखी मी ऍड करणार आहे सपोज 60 days किंवा 90 days करतो मी. 90 days नंतर माझा जो आणखी एक जो क्लास आहे आणखी कमी होईल. ओके. तर अशानुसार तुम्ही तुमचा जो अप्लिकेशन आहे त्याला तुम्ही ऍज अ क्लास आता ग्लेशियर आलेला आहे फ्लेक्झिबल अँड व्हेरी कम्फर्टेबल म्हणजे त्याची जी कॉस्टिंग आहे ती खूप कमी असणार. आणि ते जर सपोज तुम्ही ऍड केलं आणखी 200 days. ओके. देन आर्काईव्ह मध्ये डीप आर्काईव्ह मध्ये तुमच्याकडे म्हणजे एक प्रकारे तुमचे चार्जेस जे आहेत जसं तुम्ही त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये ऍड करणार तस तसे तुम्हाला तुमचे जे लाईफ सायकल आहे ते तशा प्रकारचे एक रूल क्रिएट करून देईल. आणि त्या रुल्स नुसार ऑटोमॅटिकली हा जो ट्रिगर होत राहील म्हणजे ऑटोमॅटिक ट्रिगर कसा होईल दिलेला आहे वर्कफ्लो. नॉन करंट व्हर्जन ऍक्शन झिरो ऑब्जेक्ट बिकम्स आता तुम्ही सध्याच्या कंडिशन मध्ये तुमचा जो असेल तो स्टँडर्ड A1A चालू आहे. त्यानंतर 30 days नंतर ऑल टू अ स्टँडर्ड 1A त्याच्यानंतर बिलो द जाईल. त्यानंतर तुमचं इंटेलिजन्स टेस्ट याच्यामध्ये जाईल. त्यानंतर 180 days नंतर वन झोन आहे. त्यानंतर 200 days नंतर डायरेक्टली ग्लॅशियर मध्ये रिट्रायल मध्ये जाईल. ओके. तर अशा प्रकारे इथं तुम्ही डायरेक्टली हा रूल्स क्रिएट करू शकता.
दिस इज द स्टँडर्ड मेथड की तुमच्या याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे लाईफ सायकलला इम्प्लिमेंट करतात. तर एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज डिपेंड्स ऑन अ ओन रूल्स की तुमच्या प्रत्येक अप्लिकेशनच्या रिगार्डिंग किंवा क्रिटिकॅलिटी म्हणू शकतो आपण त्याची की टियर 1 ऍप्लिकेशन आहे, टियर 0 ऍप्लिकेशन आहे. त्यानुसार मग तुम्ही त्याच्यावरती त्याला इम्प्लिमेंट करता. इट डिपेंड्स ऑन की त्या ऍप्लिकेशनची आपण म्हणू शकतो की कशा प्रकारे मेंटेन केलेलं आहे. तर त्यानुसार आपण आपल्याला त्याला मेंटेन करावं लागेल. ओके. तर अशा प्रकारे आपण लाईफ सायकलला तुमच्या सर्ववरती इम्प्लिमेंट करतो. तर हे झालं तुमचं बकेटचं S3 बकेटचं ऑल आर थिंग्स म्हणजे S3 बकेटमध्ये बकेट कशा प्रकारे क्रिएट करतो, त्याच्यावरती व्हर्जनिंग कशा प्रकारे आपण अप्लिकेट करणार, त्यानंतर बकेट पॉलिसीज कशा प्रकारे ऍड करणार, त्यानंतर त्याला रिप्लिकेशन्स मध्ये कशा प्रकारे ऍड करणार. रिप्लिकेशन्स इन द सेन्स तुमचा जो डेटा आहे अँड द सेम टाइम तुमचा बॅकअप हा कंटिन्युअसली होत राहील. ओके. सो दिस इज द ऑल अबाउट द S3 बकेट. तर यामध्ये काही कन्फ्युजन असेल, काही क्वेश्चन असेल तर मला विचारा तुम्ही. आणि लास्टला तुम्हाला क्लीनअप पण करायचा असतो. तर फर्स्ट मी काय करतो, जे माझी रिप्लिकेशन असेल याला एम्प्टी करतो. इथं डायरेक्टली ऑप्शनचा एम्प्टी. इथं डायरेक्टली एम्प्टी करायचं. परमनंटली डिलीट. काही डाऊट आहे का? साहिल, सर्वेश, किमया, समृद्धी, आणखी एनिवन? नाही सर. नाही सर, प्रॅक्टिस करून बघावं लागेल. प्रॅक्टिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही येणार नाही. विसरून जाणार तुम्ही गोष्टी. त्यामुळे प्रॅक्टिस तुम्ही करा. ओके सर. आणि ऍट द एंड तुम्हाला त्याचा क्लीनअप पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आता स्टोरेज तुम्ही घेतलं मीन्स वॉट तुम्ही स्टोरेजला असंच ठेवलं तर तुम्हाला त्याचा चार्ज लागू शकतो, लागणारच ऑफकोर्स. तर तेव्हा तुम्हाला त्याचा क्लीनअप पण नेसेसरी आहे. तर क्लीनअप करायच्या अगोदर तुम्हाला डिलीट करायच्या अगोदर तुम्हाला त्याला पहिले एम्प्टी करायचं. तेव्हा पण तुमचा त्यामधला डेटा जो असेल त्याला पूर्णतः डिलीट करून टाकायचं, एम्प्टी करून टाकायची आपली बकेट जी असेल आणि देन तुम्ही त्याला मग डिलीट करू शकता. एम्प्टी एम्प्टी नको करा. त्यामुळे त्याला वॉर्निंग्स तिथे आली. ठीक आहे. म्हणजे काय करतो याला इथनं डिलीट. अंडरस्टँडिंग होत आहे ना? पण म्हणजे असं कन्फ्युजन नाही आहे ना तुमच्यामध्ये? कन्फ्युज नाही होत आहे ना तुम्ही? नो सर. नाही सर. डिलीट. ओके. आपल्याकडे एक पण बकेट नाही जनरल पर्पज गेला तर आता आपल्याकडे एक. आता जितके काही आपण बकेट क्रिएट केलं त्याला आपण डिलीट. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये